पहिले लोकांचं बरं होतं ना. ना स्वप्न ना दिखाऊपणा होता. त्यांची काही अशी स्वप्न नसायची. म्हणजे असतील पण ते पुरे करण्यासाठी एवढी धावपळ करत नसत. ज्या लोकांची स्वप्न असायची ते लोक धावपळ करत असतील, पण ते तेवढ्यापुरतंच. त्याचं कधी ते टेन्शन घेत नसत की मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होईल की नाही. नाही पूर्ण झालं तर लोक माझ्याकडे बघून हसतील, लोक काय म्हणतील याचा ते विचार कधी करत नसत. जीवन जगत असताना आपल्या वाट्याला जे काही आलंय, मग ते कोणतंही काम असो, ते काम मन लावून आणि आणि पूर्ण कष्टानं करणं एकच त्यांचं ध्येय असायचं. जीवनामध्ये मग कितीही अडचणी आल्या तर त्याच्यावर मात करायची. त्या अडचणी कशा सोडवता येतील याच्यावर ते भर द्यायचे. काम करत असताना वस्तू फुटल्या तुटल्या तर त्या जोडता कशा येतील किंवा त्या वस्तू पुन्हा वापरात कशा येतील याचाच ते विचार करायचे. आत्ताच्या जीवनात काम कमी आणि दिखाऊपणा जास्त झाला आहे. पण वास्तव आणि दिखावा यामध्ये लोकांना फरकच कळत नाही. आता लोक फक्त दिखावा करण्यासाठी सर्व करतात. मग ते काम असो किंवा काहीही. पण कुठलीही गोष्ट करताना पुढे त्याचा काय परिणाम होईल याचा विचार न करणं. पहिली लोक दिखाव्यासाठी काही करत नव्हती. जे आहे त्याच्यामुळे समाधान मानणारी ही पिढी होती. आत्तासुद्धा हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे. जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानून पुढे जाणे, तरच आत्ताच्या धावपळी जीवनामध्ये तुम्ही किंवा मी टिकेल. नाहीतर मग येतं ते आत्ताच्या भाषेत अँक्झायटी, टेन्शन. अँक्झायटी म्हणजे दुसरं काही नसून एखादी गोष्ट मी ठरवली, एखादं माझं स्वप्न होतं, मी स्वप्न बघितलं होतं, ते स्वप्न पूर्ण नाही झालं की त्या गोष्टीचा विचार करून करून त्या विचारामध्ये स्वतःला बंद करून घेणं म्हणजे अँक्झायटी. पहिल्या लोकांना अँक्झायटी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. हां, पण त्यांना हा त्रास होत असेल पण ते त्यातून मार्ग काढायचे. साधं आणि सोपं जगणं हा त्यांचा मूलमंत्र होता. म्हणूनच पहिल्या लोकांचं बरं होतं ना. ना टेन्शन, ना स्वप्न, ना दिखाऊपणा, फक्त आणि फक्त टिकाऊपणा. जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे, माना अपने जेब से फकीर है, फिर भी यारो दिल से हम अमीर है. मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, चले बाहर के लिए वो जिंदगी. किसी को हो न हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है.